हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. येतोय आवाज? हो येतोय मॅम. थांबा मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीनवर काय दिसतंय आता? बलून दिसतायत मॅम. अच्छा, बर. कोण सांगेल समरी केस टेकिंगची? आज आपल्याला केस घ्यायची आहे ना. काय काय करायचं केस टेकिंग मध्ये? आज केस घ्यायची आहे ना माझी. से येस और नो. अरे कोणी नाहीये, सगळे गायब झाले. यस मॅम. यस मॅम. मग केस घ्यायची आहे ना आज. हो की नाही? हो मॅम. कोण घेणार मग केस? की सगळे एकदम घेणार? काय काय सांगितलं होतं मी केस टेकिंग मध्ये? बोला कोणीतरी. पेशंटचे सिम्पटम्स लिहून घ्यायचे. काय म्हटलं? पेशंटचे सिम्पटम्स लिहून घ्यायचे, तो सांगेल तो, आणि जे फिजिशियन ऑब्झर्व करेल ते. बर. अजून काय झालं केस टेकिंग मध्ये? फ्रॉम विच अफोरिझम ही हॅज स्टार्टेड? पेशंट तसं सांगत असेल तर त्याला इंटरप्ट करायचं नाही मध्ये मध्ये.
म्हणजे तो जो सांगते सिम्पटम्स ते कंटिन्यू करून द्यायचे आणि मग नंतर आपण ते झालं की मग आपण त्यांना विचारायचं बाकीचं. कोणते 5 पॉइंट्स आपले झाले आहेत केस टेकिंग मध्ये? डिटेल इंट्रोडक्शन ऑफ पेशंट, डिटेल हिस्ट्री ऑफ प्रेझेंटिंग कंप्लेंट्स, त्याच्यानंतर पर्टिक्युलर्स, डिझायर, ॲव्हर्शन, नॅचरल एलिमिनेशन्स, एवढे झाले आहेत ना? अप टू द एफोरिझम 86 पर्यंत झाले आहेत ना एवढं? हो. ओके. हो मॅम. मग आज कोण घेणार केस टेकिंग? कोण सुरुवात करणार? म्हणजे बाकीचे प्रश्न विचारतील मग. कोण घेणार? कोण सुरुवात करणार? What are the qualities of physician during case taking? कसा हवा फिजिशियन? अनप्रेज्युडाइज हवा. हा. साऊंड सेन्सेस हवे त्याचे. साऊंड सेन्सेस हवे. बरोबर आहे. आणि फेन पेशंट आला एखादा तर काय करायचं? कशाला येतो फेन पेशंट? फेन पेशंट फिजिशियन कडे किती माहिती आहे, फिजिशियन नॉलेज किती आहे ते विचारायला, किंवा उगाच त्याला काही आजार नसला तरी पण ते असे उगाच चौकशी करण्यासाठी येऊ शकतात. What are the sources of case taking? That is the sources of collection of information from patient. कोणते कोणते सोर्सेस आहेत केस टेकिंगचे? कोणते? पेशंट इटसेल्फ, अजून पेशंट आणि पेशंटचे रिलेटिव्ह, फ्रेंड्स. पेशंट अटेंडंट म्हणजे पेशंट सोबत जे कोणी आले असतील ते. बरोबर. अजून तिसरं? आणि ऑब्झर्वेशन फिजिशियन्स. करेक्ट. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय काय ऑब्झर्व करतो आपण? व्हॉट आर द स्टेजेस ऑफ ऑब्झर्वेशन? हिज बिहेवियर, फेशियल एक्सप्रेशन्स, वेदर ही इज अँशियस, कनिंग. झालाय ना आपल्या एफोरिझम मध्ये? डिप्रेस आहे, मोरोज आहे, लॅक्रिमोज मोरोज, आहे. क्वारलसम आहे का? अजून ओडर आहे का काही बॅड? बरोबर आहे की नाही? हो. नंतर इंट्रॉगेशन मध्ये आपण काय विचारतो? आपण रिव्हर्ट येतो, सांगितलं नाही का 86 मध्ये. फिजिशियन देन रिव्हर्ट टू इच पर्टिक्युलर सिम्पटम. त्याच्यामध्ये काय काय बघतो आपण? अरे काय तुम्ही सगळं विसरता. लोकेशन बघतो, सेन्सेशन बघतो, टाइप ऑफ पेन, टाइम मोडॅलिटी, सर्कमस्टान्सेस. आठवत आहे का? हो मॅम. चला कोण मग सुरुवात करा केसला. कोण घेणार सुरुवातीचं? कोण घेणार? जनरल इंट्रोडक्शन ऑफ पेशंट ते पण पाहिलं होतं आपण. काय काय घेतो आपण इंट्रोडक्शन? नेम, एज, ऍड्रेस. नेम, एज, ऑक्युपेशन, ऍड्रेस. लिहा मग आता सगळं. नेम, एज लिहा माझं सगळं, किंवा XYZ टाका आणि प्रेझेंटिंग कंप्लेंटला सुरुवात करा. कोण घेणार प्रेझेंटिंग कंप्लेंट? कोण घेणार प्रेझेंटिंग कंप्लेंट्स? तुम्ही खूपच वेळ घालवता बाबा. कोणीतरी एक सांगा काय होते आहे तुम्हाला. हा. सो पेशंट तुम्हाला म्हणेल की ही इज हॅव्हिंग कोरायझा सिन्स 7 days अँड कफ सिन्स 2 days. पुढे
या फॉर्मॅट प्रमाणे घ्या ना. आता एवढं सगळं सांगितलेलं आहे. इंट्रोडक्शन झालं, प्रेझेंटिंग कंप्लेंट झाले, आता पुढे काय विचारणार? कधी होतोय? सांगितलं ना, सिन्स 7 days आणि सिन्स 2 days. कफ सिन्स 2 days, कोरायझा सिन्स 7 days. पुढे What kind of sneezing, ma'am? what kind of Sneezing. sneezing? कोणता काइंड असतो बाबा स्नीझिंगचा, तू सांग मला, मग मी त्याप्रमाणे उत्तर देते. मॅम रनिंग नोज Means आहे हा रनिंग नोज आहे की असं कसे बंद पडल्यासारखे वाटते? नाही, रनिंग नोज विथ व्हाइटिश डिस्चार्ज. ओके. ओके. आणि कफ ड्राय का वेट? ड्राय कफ. आता हे लिडिंग क्वेश्चन झालं हा, कफ ड्राय की वेट. बर बर. म्हणजे असं नाही विचारायचं कफ कसा आहे असं विचारायचं का? मग खोकला कसा आहे असं विचारायचं. बाकीचे कोणी का नाही विचारत प्रश्न? श्रद्धा, आज जर प्रश्न विचारले नाही तर मी अटेंडन्स देणार नाहीये. नाव दिस इज अ स्ट्रिक्ट. बस झाला. आता ही निकिता नाही विचारणार आता मला, आणि वल्लभ पण काही नाही विचारणार. आता आज मला जो प्रश्न विचारणार नाही मी त्याला अटेंडन्स देणार नाही. आता मी नाव मॅम one by one mention your name and then ask the question, and those are not asking the question, I will not give you attendance. I am not having network, I am not having the mic, I don't know anything. You send message on WhatsApp, on Zoom, whatever you want. आज प्रश्न नाही विचारला ना तर मी आज अटेंडन्स देणार नाहीये. 1 by 1 सगळ्यांनी प्रश्न विचारा, नाव मेन्शन करा आणि प्रश्न विचारा. लास्ट वॉर्निंग आहे ही. कोणालाच नको आज अटेंडन्स? बरं. हॅलो मॅम. हॅलो मॅम. बोला मॅम शिवानी जवळकर. बरं. तुम्ही ह्याच्या अगोदर ह्याच्यासाठी मेडिसिन घेतल्या होत्या का कोरायझन कफ साठी, म्हणजे कुठल्या दुसऱ्या डॉक्टर्स कडून? नाही, मेडिसिन नाही घेतली. ओके. फक्त पॅसिमॉल घेतली फीवर करता. ओके. मॅम मॅम तेजस्विनी. मॅम तुम्हाला कफ जास्त करून रात्रीचा त्रास होतो कफ मुळे की दिवसा होतो? दिवसा होतो. मॅम उर्वी, कफ किती म्हणजे कसा, म्हणजे आता कसं सांगू किती, आणि आता कसं बोलू मी? जर फिजिशियनच कन्फ्यूज असेल प्रश्न कशा विचारायचा तर पेशंट काय उत्तर देणार आहे? पहिले फ्रेम कर क्वेश्चन. हॅलो मॅम. विचार. तेजस्विनी, जे प्रश्न विचारतात त्यांनाच अटेंडन्स दे हा, आज बाकीच्यांना देऊ नकोस. येस मॅम. मॅम तुम्हाला त्या कफ मध्ये तुम्हाला थंड पाण्याने बरं वाटतं की गरम पाणी पिल्याने बरं वाटतं? गरम पाणी. आणि मॅम तुम्हाला झोपल्यावरती जास्त होतं की असं उभं राहिल्यावरती, चालायला लागल्यावरती जास्त वाटतं? बसल्यावर. झालं? अजून कोणी विचारणार नाहीये? मॅम तुमच्या शिंका किती येतात? म्हणजे अशा एका पाठोपाठ एक येतात की थोडे थांबून शिंक येते, किंवा काही खाल्ल्यानंतर शिंका कमी जास्त होतात का? हो, स्मेल आला की शिंका येतात. कोणताही वास किंवा डस्ट किंवा थंड हवा नाकात गेली की शिंका येतात.
ओके. मॅम उर्वी. थांब एक मिनिट. मॅम, हा, पूर्वीचा प्रश्न आलाय मला, कोणत्या गोष्टीमुळे कफ ऍग्रिवेट होतो का, बरोबर आहे ना? हा. कफ ना घसा कोरडा पडला की येतो, त्याच्यानंतर तिखट खाल्लं की कफ येतो, बस. आणि आणि मॅम म्हणजे असा कंटिन्यू येतो किंवा थांबून थांबून? थांबून थांबून येतो. कोमल, पूजा बायखे विचारते टेम्परेचर आहे का? आज नाहीये, पण 7 दिवसाआधी होतं, त्याच्याकरता पॅसिमॉल घेतली होती. मॅम तुम्ही मध्ये सांगता सांगता थांबला होता. तुम्ही बोलला स्मेल आणि डस्ट मुळे तुमचा शिंका येतात एका पाठोपाठ. तुम्ही सांगत होता काही खाल्ल्यानंतर शिंका वगैरे येतात का, किंवा काही खाल्ल्यानंतर बरे वाटते का, किंवा शिंका थांबतात असे होते का? थंड पाणी जर का घेतलं तर खूप शिंका येतात, त्यामुळे गरम पाणीच घ्यायची इच्छा होते. ओके. वैष्णवी प्रांथाने विचारते ऍट व्हॉट टाइम डू यू स्नीजिंग? जनरली इन द मॉर्निंग when you are moving from one room to another because of the cold air. When the cold air enters into the nose, it starts sneezing. अंजली पोद्दार विचारते मॅम व्हॉट इज द कलर ऑफ कफ? इट इज colorless which is expectorated. प्रियंका चौधरी विचारते मॅम तुमचा कफ कंटिन्युअस आहे की त्याचा काही फिक्स पिरियड आहे, म्हणजे डे और नाईट? दिस इज अगेन ऑल स्टुडंट्स आर आस्किंग लीडिंग क्वेश्चन्स. ओके, तरी पण मी देते आन्सर, कारण तुम्ही असं चुकात नसुतराल. कफ कंटिन्युअस नाहीये, अधूनमधून येतो, मी आधी सांगितलं होतं. आणि फिक्स टाइम म्हणजे डे टाइमलाच जास्त कफ येतो. मॅम aversion फॉर स्वीट और क्रेविंग फॉर स्पायसी काय? क्रेविंग फॉर स्वीट्स, क्रेविंग फॉर वॉर्म फूड, आणि अजून काय म्हटलं? एवर्शन टू. बट मॅम कफ इज विथ एक्सपेक्टोरेशन. समटाइम्स इट इज एक्सपेक्टोरेशन, अँड विच टाइप ऑफ एक्सपेक्टोरेशन? टाइप कोणता असतो एक्सपेक्टोरेशनचा? आय डोंट नो कोमल. मॅम त्याला असं स्मेल आहे का, कलर आहे का, असं जाणवतं ना? मी सांगितलं ना, कलरलेस आहे विथ नो स्मेल. श्वेता पाटील मॅम मी सांगितलं ना ड्राय कफ, सो ड्राय कफला स्मेल वगैरे कसा असेल काही? नाही, ड्राय कफ पण आहे, पण कधी कधी एक्सपेक्टोरेट पण होतं, हेही सांगितलं होतं, विथ कलरलेस एक्सपेक्टोरेशन. श्वेता पाटील विचारते वाईल कफिंग कुठे पेन होतं आणि कसं होतं? वाईल कफिंग देर इज नो पेन. स्लीप कशी आहे? अगेन आज बाय श्वेता पाटील. स्लीप, sound sleep, there is no problem in the sleep. Because of cough there is no sleeplessness, because cough is not there at night. तेजस्विनी, जेवढे मी नावं घेते ना तेवढ्यांनाच दे हा, म्हणून मी चॅट आले की मी नावं पण वाचते. येस मॅम. आता कोण आहे? शिवानी जवळकर. हा, ब्रिदिंग काय लिहिते बाई? ब्रिदिंग घ्यायला त्रास येतो का? नाही, मला ब्रिदिंग घ्यायला त्रास होत नाही. अजून खूप सारे पार्टिसिपेंट्स आहेत, दे आर नॉट आस्किंग एनी क्वेश्चन. Alisha, why she is not asking? I don't know. Priyanka Allat is not asking. Preeti Yadav is not asking. Urvi, सकाळच्या टाइमला खूप येतो का? हो, सांगितलं ना मी, मॉर्निंगला थंड हवेत गेलं की त्रास होतो. Anyone else? शिवानी सिंह इज आस्किंग दैट किसी चीज से कफ एग्रीवेट होता है क्या आपका?
कफ मैंने बताया था एग्रीवेटिंग फैक्टर कोल्ड फूड से, डस्ट से, या फिर जब गले में ड्राइनेस होती है तब. स्नेहल सिंह, again there is any type of itching in the throat. Whenever there is a dryness in the cough, there is a itching on the palate. श्वेता पाटिल विचारते हैं मॅम टंग कलर इट इज नो व्हाइट डिपॉझिशन और क्लीन टंग. कोमल गांगुर्डे विचारते आहे कशामुळे सिम्पटम स्टार्ट झाले असं वाटतंय. बिकॉज ऑफ द सार फूड लाईक ऑरेंज अँड टोमॅटो, म्हणजे डस्टमुळे किंवा अजून काही ॲलर्जीमुळे वाटतंय तुम्हाला, सांगितलं मी. सो दॅट इज ऑरेंज अँड टोमॅटो खाल्ल्यामुळे. असं काही आहे का की तुम्हाला या आधी कोणत्या गोष्टीमुळे सेम कंप्लेंट्स आले? ऑलवेज in the rainy season and in the winter season there is a cough and coryza because of eating sour food. म्हणजे तुम्हाला मॅम नेहमी सार फूड खाल्ल्यामुळे कंप्लेंट्स येतात अशा? Only in the rainy and winter season, not in the summer season. ओके मॅम. मॅम तुम्हाला ऍलर्जी आहे का त्याची? तुम्ही फाइंड आउट करायची. आता मी तुमच्याकडे पेशंट बनून आले, आम्हाला काही माहित नाही मला काही ॲलर्जी वगैरे आहे का. तर मी जेवढं मला येतं तेवढं मी सांगितलं. नाउ इट इज युअर ड्युटी. अजून मॅम तुम्हाला गरम हे घेतल्यावर बरं वाटतंय ना? हो. आणि कोल्ड आणि अग्रिवेशन होतंय. असा खोकला येतो मला सारखा. मॅम केस टेकिंग झाल्यानंतर रेमेडी पण सांगायची आहे का? एक सेकंड. Vaishnavi Wagmare is asking, is the sneeze is continuous or intermission? When the sneeze started, it is up to 10 to 12 times at a time. So generally in the morning or whenever there is a smell of anything, it may be the food or it may be the perfume, it may be the deodorant, I sneezes 7 to 8 times and in the morning 10 to 12 times at a time. पूजा ओझरकर विचारते मॅम यामुळे बाकी काही साईड इफेक्ट आहेत का, जसे की हेडेक किंवा मग बॉडी एक? येस, देर इज अ हेडेक, नो बॉडी एक. तुम्ही मला कोरोनावरच नेताय गड्या. अजून काय रिलेटेड कंप्लेंट्स? अजून काही नाही. नो ॲसेसरी सिम्पटम्स. पूजा ओझरकरचं नाव लिहिशी ना? येस मॅम. मी पण. हा, तुझं भरपूर आलंय, तुझं नाव घेतलंय ना? येस मॅम. एनीवन एल्स? निकिता गोरे मॅम कफ मधून ब्लिडिंग होत आहे का आणि ब्लीडचा कलर? देवा, आता ही कोणत्या वर्गात आहे ही पोरगी? दुसऱ्या वर्गात आली आहे ना तू आता, आणि तरी ब्लीडचा कलर विचारते. मी हा क्वेश्चनच नाही घेत. एनीवन एल्स? अलिशा, शिवानी, श्रद्धा? यस मैम. क्वेश्चन क्यों नहीं पूछ रहे? एक ही क्वेश्चन पूछा अभी तक. स्नेहल, निरंजन, पंकज, प्रियंका अल्हाट, प्रीति यादव, they are not asking any question. श्रद्धा, ओके. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचं झाली का लिस्ट? झाली केस टेकिंग पूर्ण? निकिता गोरे मॅम कफ मधून ब्लिडिंग होत आहे का? ब्लॅक कलर असेल तर खूप आधी ब्लिडिंग झाली असेल अँड फ्रेश
Agar Rani, this is related to the stool. This is not related to the expectoration from the mouth. All these things are related to the bleeding hemorrhoids च्या वेळेस, पाईल फिशुलाच्या वेळेस आपण हे प्रश्न विचारतो. पूजा ओझरकर मॅम, डोळ्यातून पाणी येत आहे का? हो, मोस्टली हॉट असेल की नाकातून कमी आणि डोळ्यातून जास्ती पाणी येतं. Whenever there is a sneezing, there is a lacrimation which is hot. Ma'am, Niranjanचा आला बॉय क्वेश्चन. Ma'am, what is the importance of case taking? I don't know. Today you have to ask me the question regarding my presenting complaint, not about the importance of case taking. Don't consider this question. Mark him absent. मॅम, तुम्हाला एक्सपायरेशन केल्याने करताना कफ जाणवतोय की इनहेलेशन करताना? मला इनहेलेशनला जास्त त्रास होतो. Anyone else? झाली सगळ्यांचा प्रश्न विचार? हा मॅम, केस टेकिंग घेतल्यानंतर आता म्हणजे रेमेडी पण सांगायची आहे का? झालं का पण सगळ्यांचं विचारून? काही विचारायचं नाहीये कोणाला? म्हणजे बऱ्यापैकी झालंच असेल ना, म्हणजे आता बरेच क्वेश्चन विचारलेत तुम्हाला. नाही, पण तुमच्याकडे सगळ्यांकडे इनफ इन्फॉर्मेशन आहे का मेडिसिन देण्यालायक? कॉमन अनकॉमन आलेत का तुमच्याकडे सगळे क्वेश्चन आन्सर्स? तर तुम्ही सॅटिस्फाय असाल तर मग पुढे जाऊ. असा त्रास घरामध्ये कोणाला होतो का? नाही. श्वेता पाटील विचारत होती. झालंय सगळ्यांकडे? इनफ सिम्पटम्स कलेक्ट झाले? पिक्युलियर, कॉमन. आर यू एबल टू फाइंड आउट द मेडिसिन? Anyone? काही विचारायचंय अजून कोणाला की झाली केस टेकिंग? उर्वी म्हणते थर्स्ट कशी आहे? व्हेरी गुड उर्वी. आय वॉन्ट वॉर्म वॉटर whenever there is a coughing and sneezing, and after that I am taking the 1 glass of water at a time, and whenever there is a dryness of throat I am taking water, otherwise this leads to cough. बट मॅम, तुमची थ्रस्ट ड्रायच आहे ना, कारण तुम्हाला घसा कोरडा पडल्यानंतरच खोकला येतो. हा, आणि मग पाणी पिलं की बरं वाटतं, मग त्याच वेळेस मी पाणी पितो. हो हो. निरंजन कासार विचारतोय डिझायर. डिझायर मी ऑलरेडी सांगितलंय. डिझायर फॉर स्वीट, डिझायर फॉर वॉर्म फूड, वॉर्म वॉटर. स्वीटला पण डिझायर सांगितलंय ना? नो, तुम्ही क्रेविंग सांगितलं. क्रेविंग फॉर स्वीट अँड वॉर्म. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रेविंग अँड डिझायर? डिफरन्स वल्लभ क्रेविंग अँड डिझायरला? वल्लभ एकच आहे मॅम ते. नाही, क्रेविंग म्हणजे खाऊ वाटणे. हा, आणि डिझायर म्हणजे ते हवंच आहे. पण थोडक्यात ते एकच होतं, म्हणजे क्रेविंग फॉर स्वीट, वॉर्म फूड आणि डिझायर नाही. कोमलने उलटा सांगितलं. डिझायर म्हणजे मला ते वाटतं की मला मिळालं पाहिजे, पण क्रेविंग म्हणजे मला ते जर का नाही मिळालं तर मी चिडचिड होईल माझी, किंवा मी ते घेण्याचा प्रयत्न करेल कारण मला ते हवंच आहे. दॅट इज अ स्ट्रॉंग डिझायर मीन्स क्रेविंग,
आणि डिझायर म्हणजे फक्त मला हे हवंय, ते नाही मिळालं तरी ठीक आहे, मला इतका प्रॉब्लेम येणार नाहीये त्याचा. दॅट इज अ डिफरन्स. Craving means ma'am addiction. विचारतोय सांगितलंय मी, कोल्ड एअर, कोल्ड फूड, ड्रायनेस ऑफ थ्रोट. बिकॉज ऑफ दिस देर इज ऍग्रिवेशन इन स्नीजिंग अँड कफ. मॉर्निंगला ऍग्रिवेशन आहे, डे टाइमला ऍग्रिवेशन आहे. मैम डिफिकल्टी, प्रीति यादव, मैम डिफिकल्टी होती है क्या ब्रीदिंग में? नहीं, सफोकेशन भी नहीं है, और कैसा सेंसेशन है? देयर इज नो सेंसेशन, नो थ्रोट पेन, ओनली कफ एंड कोरायजा. एम्युलेशन, निरंजन विचारतोय, एम्युलेशन बाय वॉर्म वॉटर, वॉर्म फूड, बाय स्लीपिंग. By keeping quiet. These are my amelioration. Anyone else? आले का तुमच्याकडे इनफ सिम्पटम्स, पिक्युलियर आणि कॉमन? मॅम तुम्हाला ऍग्रिवेशन एअर चेंज झाल्यामुळे किंवा रूम इकडचं तिकडे चेंज केल्यामुळे होतंय ना? सकाळी फक्त. ओके ओके मॅम. पण कोल्ड एअरनी मला ऍग्रिवेशन आहेच दिवसभर. जेव्हा आपण रात्री ज्या रूम मध्ये झोपतो तिथे टेम्परेचर साधारण मेंटेन्ड असतं, पण वेन एव्हर यू आर गोइंग आउट, म्हणजे बेडरूम मधून जेव्हा तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये किंवा गॅलरीत जाता तेव्हा थंड हवा नाकात जाते ना. आता सर्दी झाली चालू, हिवाळा चालू झालाय, सो ऍट दॅट टाइम द फ्रिक्वेन्सी ऑफ स्नीजिंग इज मच मोर. मग आपण त्याला एकदा अकस्टम झाला की मग तेवढं स्नीजिंग होत नाही. ओके मॅम. निरंजन विचारतोय, फीवर? नो फीवर. फिअर ऑफ डिसीज हो आहे ना. फिअर मला कोरोना तर नाही झाला, मला याची भीती आहे. अजून मॅम तुम्हाला झोपल्यावर बरं वाटतं की जास्त त्रास होतो? नाही, झोपल्यावर बरं वाटतं मला, मी सांगितलं ते. एम्युलेशन. आणि कोणत्या साइडवर किंवा बॅकवर? लेफ्ट. ठीक आहे, मिळाले तुम्हाला इनफ सिम्पटम्स? श्रद्धा आली बाबा. इयर मध्ये किती वेळा होते सर्दी? फ्रॉम द रेनी सीझन अप टू द समर सीझन कंटिन्युअसली आय एम हॅव्हिंग कोरायझा. कॉन्स्टिट्यूशन आपण असं पेशंटला नाही विचारू शकत ना निरंजन, कॉन्स्टिट्यूशन कसं आहे याचे प्रश्न विचार मला कॉन्स्टिट्यूशन, आणि दिस इज युअर ऑब्झर्वेशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे श्रद्धा मस्करनी प्रश्न विचारलाय बरं. अजून तुमच्या स्क्रीनवर बरेचसे क्वेश्चन्स आहेत. 86 मध्ये, त्याच्यानंतर 88च्या फुटनोट मध्ये पण बरेच सिम्पटम्स. आपण 88 पर्यंत गेलोच नाही ना अजून. झाले मॅम. झालंय आपलं. 88 मध्ये पण बरेचसे क्वेश्चन्स आहेत. 89 मध्ये पण आपण बरेच क्वेश्चन्स घेतले आहेत. हेडेक होते किंवा आवाजाचा त्रास होतो का? हो, व्हेरी गुड युवी. येस, ऍग्रिवेटेड बाय नॉइज, ऍग्रिवेटेड बाय लाईट ऑल्सो. I don't want any tube light or any bulb should be there in the room whenever I am having the headache or whenever I want to sleep. Loss of appetite नाही आहे मला, निरंजन विचारतोय. I am taking the meal properly. हेडेक होत नाही झालं. मॅम तुमच्या कफचा साऊंड कसा आहे? म्हणजे असं रिंगिंग साऊंड आहे की असं काही? नाही, छातीतून मला आवाज नाहीये माझ्या छातीत. फक्त जो कफ आहे तेवढाच एक्सपेक्टोरेट होतो. मला छातीत काही त्रास नाहीये. ओके.
ऍब्सेन्स ऑफ थर्स्ट नाहीये निरंजन. जेव्हा माझा घसा कोरडा पडतो तेव्हा मी पाणी पिते. जेवण झालं की पाणी पिते, काही खाल्लं की पाणी पिते, बिकॉज दिस कॉजेस द इरिटेशन इन माय थ्रोट. काही खाल्लं की, सो आय हॅव टू ड्रिंक वॉटर अँड आय एम प्रिफरिंग वॉर्म वॉटर. मॅम तुम्हाला स्वीट म्हणजे गोड खाऊ वाटतंय, पण मग ते खाल्ल्यानंतर तुम्हाला ऍग्रिवेशन होतंय की बरं वाटतंय, असं काही जाणवतंय का? नाही, मला क्रेविंग आहे ना स्वीटचं, तर मला बरंच वाटेल. ओके. तेजस्विनी म्हणते स्वेट नो स्वेटिंग, नो स्वेट स्टेज. आणि अंजली म्हणते मॅम वेन यू स्लीप कव्हरिंग पाहिजे. हो, आय वॉन्ट कव्हरिंग while sleeping. In every season I want covering. Every season, ma'am? Oh, in summer also I am taking covering. Okay, ma'am. 3 मिनिटं उरले. तुम्हाला अक्यूट केसला 40 मिनिटं लागलेत प्रश्न विचार. स्किन प्रॉब्लेम लाईक इचिंग, नो स्किन प्रॉब्लेम, but because of the dry weather or the winter my skin is very much dried. मला रोज वॅसलिन पेट्रोलियम जेली लावून झोपावं लागतं, अदरवाईज माझी स्किन ब्लीड होते, म्हणजे पायाचे सोल ब्लीड होतात माझे. सच अ ड्राय स्किन बट नो इचिंग. स्नेहल सिंग म्हणते what sort of test do you have in the mouth? No change of taste in the mouth. No problem in the test. I am having the taste of everything. मला गोड पण लागतंय, तिखट पण लागतंय, कडू पण खाल्लं तर मला टेस्ट येते. Only 2 minutes are left. प्लीज लवकर विचारा, म्हणजे आपण नेक्स्ट हाफ मध्ये डिस्कस करू. ठीक आहे, आता तुम्ही काय कराल, कॉमन अनकॉमन करा पटकन 2-3 मिनिटात. मग 3 मिनिटांनी बरोबर जॉईन करा. कॉमन अनकॉमन वेगळं करा आणि मेडिसिन घेऊन तयार राहा. मेडिसिनची आपल्याला घेणं देणं नाहीये, ती चुकली असू दे की बरोबर असू दे, कारण तुम्ही मला मेडिसिन देणार नाही आहात. फक्त टोटॅलिटी मला महत्वाची आहे की तुम्ही टोटॅलिटी कशी करता. ठीक आहे, अंडरस्टूड? Yes, ma'am. So within the 3 minutes you make your totality and rejoin the meeting. अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. अजून 1-1.5 मिनिटं आहे. नो फीवर, नो चेंज ऑफ टेस्ट. ही झाली माझी निगेटिव्ह हिस्ट्री. पल्स बीपी तर मला कोणी विचारलंच नाही. मग ठीक आहे, आपण नेक्स्ट हाफ मध्ये डिस्कस करू तुम्ही काय काय नाही विचारलं. मॅम तुम्हाला नर्वस वाटतंय की फ्रेश वाटतंय? मला नर्वसच वाटेल ना, मला सर्दी खोकला आहे तर आय एम फीलिंग नर्वस. ओके. नर्वस टेम्परामेंट. लगेच नर्वस टेम्परामेंटची झाली का मी? नाही म्हणजे नो ड्रीम, नो सच पिक्युलियर ड्रीम निरंजन. आणि असं कोणी ड्रीम म्हटलं की लगेच पेशंट तुम्हाला सांगणार नाहीये, पण नो सच पिक्युलियर ड्रीम. त्याच्यानंतर मॅम देर इज अ इनव्हॉलेंटरी युरिन ड्युरिंग कफ. नो, एवढाच खोकला आहे ना, जास्त प्रेशर नाही आहे ऍब्डोमेनवर. गुड क्वेश्चन्स, बट which medicines are there when there is a involuntary urination?